युतीत नाशिकच्या जागेचा गुंता आणखीनच वाढलेला आहे। सातारा सोडल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाशिकसाठी दबाव बघायला मिळतो। शिंदेंच्या सेनेची समजूत काढण्याची जबाबदारी भाजपावरती दिलेली आहे। नाशिकमधून राष्ट्रवादीकडून भुजबळांचं नाव सध्या चर्चेत आहे। या जागेवरून हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। निश्चितच आपला राजकीय जन्मच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये झाला आणि ते संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे। निश्चितच मी त्यांना विनंती करणार आहे की आपण नाशिकला जर मला उमेदवारी मिळाली तर निश्चित नाशिकला सभेसाठी त्यांना आमंत्रण देणार। केसरकर आता आले होते, त्यांचं म्हणणं होतं की ही जागा नाशिकची जागा शिवसेनेलाच राहणार आहे। ठीक आहे ना, ज्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची, पण 20 मेच्या अगोदर निर्णय घ्या। उद्या महायुतीची काही बैठक होती असं कळतंय, माहित नाही मला। पर साहेब 20 मेच का 20 मेच्या आधी का एक मुहूर्त आहे 20 मेचा, त्याच्यामुळे 20 मेच्या अगोदर जर निर्णय झाला तर बरं होईल असं माझं म्हणणं। नाशिकची जागा कुठल्या पक्षाला सुटली? कुठल्याही पक्षाला सोडा, पण 20 मेच्या अगोदर सोडा।